आणि आता बातमी आहे सुरेश कलमाडी यांच्या संदर्भात कॉमनवेल्थ घोटाळ्यात सुरेश कलमाडींना क्लीन चिट मिळाली। ईडीकडून कोर्टात क्लोजर रिपोर्ट तर दिल्ली न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। सुरेश कलमाडींना क्लीन चिट देण्यात आलेली आहे। ईडीनं न्यायालयात सादर हा क्लोजर रिपोर्ट केलेला आहे। तर नवी दिल्लीमधील कॉमनवेल्थ गेमशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातून दिल्लीच्या एका न्यायालयानं काँग्रेस नेते सुरेश कलमाडी यांना निर्दोष मुक्त केलंय। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल। महेंद्र, कॉमनवेल्थ घोटाळ्यात सुरेश कलमाडींना क्लीन चिट देण्यात आलेली आहे, त्याचबरोबर त्यांना दिलासा मिळाला, या संदर्भातला अधिकचा तपशील। नक्कीच प्रज्ञा, कॉमनवेल्थ गेम्सशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातून दिल्लीच्या एका न्यायालयाने काँग्रेसचे नेते सुरेश कलमाडी यांना निर्दोष मुक्त केलंय। ईडीने सादर केलेल्या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट सादर महेंद्र, तुमचा आवाज नीट येत नाहीये, तर काही तांत्रिक अडचणींमुळे। जी बोला बोला। प्रज्ञा, जे काँग्रेसचे नेते सुरेश कलमाडी यांना दिलासादायक बातमी आहे। कॉमनवेल्थ गेमशी संबंधित जे ते मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातून दिल्ली न्यायालयाने त्यांना दरम्यान वारंवार तांत्रिक अडचणी येत आहेत। महेंद्र, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद। कॉमनवेल्थ घोटाळा प्रकरणी कलमाडींना दिलासा मिळालेला आहे, कारण त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। दिल्ली न्यायालयाकडून त्यांना दिलासा मिळालेला आहे। आताची सर्वात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। कॉमनवेल्थ घोटाळ्यात सुरेश कलमाडींना क्लीन चिट देण्यात आलेली आहे। ईडीकडून कोर्टात क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आलेला आहे। दिल्ली न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता त्यांची करण्यात आलेली आहे।